पुढील बातमी. श्रीरामपूर येथे ख्रिस्ती मिशन चर्च बचाव समितीच्या वतीने अप्पर पोलीस अधीक्षकांना निवेदन देण्यात आले. श्रीरामपूर येथील कथित धर्मांतर प्रकरणाची निष्पक्ष व सखोल चौकशी करण्यात यावी, तसेच या प्रकरणाच्या निमित्ताने ख्रिस्ती धर्माची होत असलेली बदनामी तात्काळ थांबविण्यात यावी, अशी मागणी समितीने केली. समितीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्रासह देशभरात ख्रिस्ती धर्म आणि समाजाबाबत गैरसमज निर्माण करण्याचे व बदनामी करण्याचे प्रकार वाढत आहेत. श्रीरामपूर येथील कथित धर्मांतर प्रकरणात आरोपी म्हणून उल्लेख करण्यात आलेले मोहन आडांगळे व व्यंकटेश आडांगळे हे ख्रिस्ती नसून त्यांचा कोणत्याही चर्चशी किंवा ख्रिस्ती धार्मिक सेवेशी कोणताही संबंध नसल्याचा दावा समितीने केला आहे. तसेच ते कोणत्याही चर्चचे सभासद, पास्टर किंवा धर्मगुरू नसल्याचेही निवेदनात स्पष्ट करण्यात आले. संबंधित प्रकरणात प्रसारित करण्यात आलेल्या कथित धार्मिक कृती या ख्रिस्ती धर्माच्या शिकवणी, श्रद्धा किंवा धार्मिक विधींचा भाग नसल्याचे समितीने नमूद केले आहे. कोणतीही शहानिशा न करता या प्रकरणाशी ख्रिस्ती धर्माचे नाव जोडल्यामुळे समाजात चुकीचा संदेश जात असून धार्मिक सलोखा बिघडण्याची शक्यता असल्याची चिंता समितीने व्यक्त केली. ख्रिस्ती मिशन चर्च बचाव समितीने संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच ख्रिस्ती धर्माची विनाकारण बदनामी करणाऱ्या किंवा खोटी माहिती पसरविणाऱ्या व्यक्तींवरही कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. या प्रकरणातील सत्य परिस्थिती जनतेसमोर आणून सामाजिक सलोखा कायम ठेवावा आणि ख्रिस्ती समाजाला न्याय मिळावा, अशी अपेक्षाही समितीने व्यक्त केली. यावेळी रेव. राजेश कर्डक, पास्टर शैलेश अमोलिक, रेव. एस. अमोलिक, पास्टर सुभाष खरात, पास्टर समीर आलाट, पास्टर संतोष तुपे, पास्टर विल्सन बोर्डे, पास्टर विजय बारसे, पास्टर बाळासाहेब जाधव, बी.आर. भालेराव, पास्टर अनिल त्रिभुवन, पास्टर सागर जोगदंड, पास्टर अशोक त्रिभुवन, पास्टर पीटर बनकर, दीपक कदम, प्रवीणराजे शिंदे, सुरेश ठुबे, विजय त्रिभुवन, रवींद्र लोंढे, फ्रान्सिस साळवे, कार्तिक चांदेकर, सुनील तोरणे, एस.पी. पंडित, प्रकाश निकाले, अजय गायकवाड, सुधीर बारसकर, बबन जाधव, संजय साळवे यांच्यासह अनेक चर्चचे धर्मगुरू, पास्टर, पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने ख्रिस्ती बांधव उपस्थित होते.